नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण बघणार आहोत अध्याय 5वा। आता अध्याय 5वा यामध्ये विष्णुबुवा आपल्याला सांगतात की महाराजांची ख्याती, महाराजांची कीर्ती याचा डंका सगळ्या देशभरात दुमदुमत होता आणि अशीच कीर्ती पोचते ती बडोद्याचा राजा मल्हारराव याच्याकडे। आता मल्हारराव तर अहंकारी होताच, त्याने अहंकारामध्ये येऊन सगळ्या प्रजेला दरबाराला म्हटलं की बाबा जो कोणी स्वामींना माझ्या दरबारी आणेल त्याला मी खूप सारं सोनं नाणं, खूप सारं धनधान्य आणि खूप सारा पैसा अडका देईल। पण कुठे काय, एकही दरबारी, एकही सेनानी कोणीच हो म्हणत नाही। शेवटी हो नाही करत कुठेतरी तात्यासाहेब म्हणतात की ठीक आहे राजे, मी स्वामींना जाऊन आणतो। मग आता मल्हारराव तात्यासाहेबांकडे खूप सारं सोनं नाणं देतो की जेणेकरून स्वामी आपल्या दरबारी येतील। तात्यासाहेब आता अक्कलकोटला पोहोचतात। अक्कलकोटला पोहोचल्यानंतर तात्यासाहेब बघतात की अरे, इथे तर स्वामींची प्रचंड कीर्ती आहे आणि प्रचंड लीला आहे। मग तात्यासाहेब सगळ्यांना सोनं नाणं याचं आमिष दाखवतात सगळ्या भक्तांना आणि म्हणतात की मला स्वामींना घेऊन चला बडोद्याला। पण कुठे काय, एकही भक्त हो म्हणत नाही। शेवटी तात्यासाहेब चोळाप्पा यांना गाठतात आणि चोळाप्पांना म्हणतात की हे घे सगळं धनधान्य, सगळं सोनं नाणं तुला राहू दे आणि मला फक्त स्वामींना बडोद्याला घेऊन चल। चोळाप्पा कुठेतरी धनधान्य आणि सोना नाण्याच्या याच्या आमिषात येऊन जातात आणि मग ते महाराजांकडे जातात। महाराजांना म्हणतात की महाराज, तुम्ही चलणार का? मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो। स्वामी महाराज जरा आता रागामध्येच म्हणतात, राव मल्हार नृपती, ज्याच्या अंतरी नाही भक्ती, काय म्हणून आम्ही चलावे बडोद्यासी। समजलं तुम्हाला की ज्याच्या अंतरी भक्तीच नाहीये, जो माझं कधी नामस्मरणच करत नाही, ज्याला माझ्याविषयी काही माहितीच नाही, त्याच्या दारी जाऊन मी काय करू? तिथे माझा वास कसाच असणार आहे। जी व्यक्ती माझं साधं नामस्मरण जरी करते, माझं साधं नाव जरी घेते, त्या ठिकाणी मी नेहमी वास करतो। अशा पद्धतीने चोळाप्पा आपल्या प्रयत्नांना पूर्ण विराम देतात आणि तिथेच म्हणतात की ठीक आहे। तरी पण तात्यासाहेब थांबले नाही। त्यांच्या मनाचा तो हट्ट आणि अहंकार अजूनही दूर झालेला नसतो स्वामींना बडोद्याला घेऊन जायचा। तर याच्याविषयी बघूया पुढच्या अध्यायामध्ये। तर इति श्री चरित्र सारामृते पंचमोध्याय संपूर्णम। भेटूया पुढच्या अध्यायामध्ये। श्री स्वामी समर्थ।